गगनयान मोहिमेचे वेगवेगळे जे मॉड्यूल्स आहेत त्यांची माहिती द्या. गगनयान मोहिमेचे वेगवेगळे मॉड्यूल्स आणि भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात त्यांचं महत्व काय आहे ते पण सांगायचं आहे. गगनयान मिशन 15 मार्कर क्वेश्चन आहे. सो 2 पार्ट आहेत क्वेश्चनचे. एकतर सगळे मॉड्यूल सांगायचे आहेत, काय काय आहे या मोहिमेमध्ये ते सांगायचं आहे, आणि दुसरं म्हणजे त्याचा भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात कसा फायदा होऊ शकतो हे लिहायचं आहे. इंट्रो मध्ये काय लिहिणार आहे? गगनयान एक्झॅक्टली काय आहे. तो गगनयान मिशन काय आहे? भारताचं पहिलं मानव मिशन आहे. ठीक आहे, फर्स्ट ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्राम जो इस्रोनी लॉन्च केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर अंतराळवीरांना लो अर्थ ऑर्बिट, निम्न पृथ्वी कक्षेमध्ये पाठवणार आहोत आणि ऑब्विसली माघारी पण आणणार आहोत. ओके, आणि इथे तुम्ही हे पण लिहू शकता की ही एक प्रकारची पायाभरणी आहे. भविष्यातले जे काही इस्रोचे प्रोग्राम असणार आहेत किंवा भारताचे जे अवकाश कार्यक्रम असणार आहेत त्याची ही पायाभरणी आहे. ऑब्विसली याचा लॉंग टर्म उद्देश काय आहे तर चंद्रावर किंवा इतर ठिकाणी माणसं पाठवणं. आणि भारताचं काही गिने चुने देश आहेत ज्यांनी हे शक्य केलेलं आहे, माणसाला अवकाशात पाठवलेलं आहे, त्याच्यामध्ये भारताचं सुद्धा नाव असावं या अत्यंत महत्वाकांक्षी उद्देशाने हा प्रकल्प किंवा ही मोहीम चालू केलेली आहे. सो हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. सोप्या शब्दात आहे बघा. इंट्रो तुम्ही बघितलं तर मी खूप सोपे इंट्रो देतोय. टॉपर्सचे जर पेपर तुम्ही बघितले, युपीएससीचे किंवा एमपीएससीचे जे टॉपर्स असतात, अजिबात काहीतरी उगाच इंट्रो भारी करायचा म्हणून काहीतरी पांचट लिहून येत नाही. सो कीप इट स्ट्रेट अँड सिम्पल. दिस इज अ फॉर्म्युला. तुम्हाला जे काही तुमचं नॉलेज दाखवायचं आहे त्याच्यासाठी मेन बॉडी आहे. इंट्रो मध्ये गगनयान मिशन काय आहे आणि कशा पद्धतीने ते पायाभरणी करताय भविष्यातल्या अवकाश कार्यक्रमाची ते तुम्ही सांगू शकताय. सो कोणकोणते मॉड्यूल आहेत सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लिहायचं आहे. आता हा पॉइंट वरती लिहिला तरी चालणार आहे. ह्युमन रेटेड लॉन्च व्हेकल किंवा ज्याला आपण LVM-3 असं नाव दिलेलं आहे. याच आधीचं नाव काय होतं? GSLV Mark 3. ओके, हे भारताचं सगळ्यात ऍडव्हान्स किंवा अत्याधुनिक असं रॉकेट लॉन्च व्हेकल आहे जे कुठल्या इंधनाने समृद्ध आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात कार्यक्षम इंधन आहे त्याला आपण काय म्हणतोय? क्रायोजेनिक इंधन. सो भारत आपलं सगळ्यात बेस्ट लॉन्च व्हेकल जे आहे ते वापरतोय गगनयान मिशन साठी. ठीक आहे. सो मॉडिफाईड LVM-3 डिझाईन टू मीट ह्युमन सेफ्टी रिक्वायरमेंट. आता नॉर्मल सॅटेलाइटला पाठवणं अवकाशात आणि माणसाला पाठवणं खूप जास्त फरक असतो. सो याला आपण आणखी ऍडव्हान्स बनवलेला आहे. ह्युमन HLVM किंवा LVM-3 म्हटलं तरी चालणार आहे. दुसरा आहे क्र्यू मॉड्यूल. क्र्यू म्हणजे काय तर हे जे अंतराळवीर असतात त्यांनाच आपण काय म्हणतोय? क्र्यू असं म्हणतोय. सो क्र्यू मॉड्यूल मध्ये काय असणार आहे? जिथे प्रेशराइज्ड हॅबिटेबल मॉड्यूल फॉर एस्ट्रोनॉट, ज्याच्यात बसून एस्ट्रोनॉट ऍक्च्युअली अवकाश स्थानकात जाणार आहे त्याला आपण काय म्हणतोय? क्र्यू मॉड्यूल. तुमचं जे लॉन्च व्हेकल आहे ते डायरेक्ट अवकाश स्थानकापर्यंत जाऊ शकतंय का? नाही. मी तुम्हाला काल उपमा पण दिली होती की हे जे लॉन्च व्हेकल आहे किंवा सॅटेलाइट लॉन्च रॉकेट लॉन्चर जे आहे ते ट्रेन सारखं आहे. ते तुम्हाला फक्त स्टेशन पर्यंत सोडू शकतं. ठीक आहे, तिथून घरी जाण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे? रिक्षा. सो हे ऑर्बिटल किंवा क्र्यू मॉड्यूल जे आहे त्याला आपण काय म्हणू शकतोय? रिक्षा. पुढचं आहे सर्व्हिस मॉड्यूल. ऑब्विसली या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला इंधन लागतंय, पॉवर सप्लाय, हे सगळं जे लागणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी सर्व्हिस मॉड्यूल असतं. सेवा मॉड्यूल म्हटलं जातं मराठीत. पुढचं आहे सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला मी खूप डिटेलमध्ये शिकवलं होतं, ECLSS, एन्व्हायरमेंट कंट्रोल अँड लाईफ सपोर्ट सिस्टम मॉड्यूल, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन पुरवणं, हे जे आपले अवकाशवीर असतील त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणं, त्यांनी उच्चवास केलेला किंवा उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्साईड काढून टाकणं,
तापमान नियंत्रण मी मराठीत सांगतोय जेणेकरून तुम्हाला ऐन एक्झाम मध्ये आठवतील. तापमान नियंत्रण, वायुदाब नियंत्रण, आर्द्रता नियंत्रण. आर्द्रता म्हणजे काय? ह्युमिडिटी. ठीक आहे. गुरुत्वाकर्षण कंट्रोल करणं, आणि सगळ्यात महत्वाचं वेस्ट मॅनेजमेंट. आता शेवटी माणसं आहेत, ते खाणार पाणी पिणार, तर त्यांचं जे वेस्ट आहे किंवा उत्सर्जित पदार्थ आहेत त्यांचं मॅनेजमेंट सुद्धा याच याच्यामध्ये येतं. ECLSS हा प्रश्न 100% MPSC विचारू शकते, लक्षात घ्या. पुढचा आहे क्रू एस्केप सिस्टम. जर दुर्दैवाने काही कुठल्याही क्षणाला हे मिशन फेल झालं तर जे आतमध्ये अंतराळवीर आहेत त्यांची सुखरूप सुटका करावी यासाठी जे मॉड्यूल आहे ते क्रू एस्केप मॉड्यूल. पुढचं आहे ऑब्विसली मिशन कंट्रोल. जरी हे लोक अंतराळात असले तरी ऑब्विसली ग्राउंड लेवलला इस्रोचं जे हेडक्वार्टर आहे बँगलोरला, तिथून त्यांच्याशी कंटिन्युअसली त्यांचं ट्रॅकिंग करणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्या एक्सपेरिमेंट्सला इथून सपोर्ट करणं, हे सगळं करण्यासाठी काय केलं जाणार आहे? मिशन कंट्रोल. त्याच्यासाठी एक शब्द लक्षात ठेवा, टेलिमेट्री. ओके. जेवढे तुम्ही सायंटिफिक शब्द लिहिणार तेवढे जास्त मार्क तुम्हाला मिळणार. आणि पुढचं आहे रिकव्हरी लॉजिस्टिक किंवा रिकव्हरी मॉड्यूल. माघारी पण ते आणायचं आहे, असं नाही की सोडून दिलं झालं आता तुमचं तुम्ही बघा, असं नसतं. सो रिकव्हरी लॉजिस्टिक किंवा रिकव्हरी मॉड्यूल, त्यांना माघारी पृथ्वी सुखरूपपणे घेऊन येणं. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं प्रशिक्षण देणं. हे जे सगळे ॲस्ट्रॉनॉट आहेत त्यांना प्रशिक्षण देणं. मानसिकदृष्ट्या प्रचंड कणखर असावे लागतात. म्हणून लक्षात घ्या की सामान्य लोकांना निवडलं जात नाही. जनरली हे लष्करातले ट्रेंड जे पायलट्स वगैरे असतात त्यांनाच याच्यात घेतलं जातं. सो ह्युमन सायकोलॉजी, मानवशास्त्र असेल, मानसशास्त्र, मायक्रो ग्रॅव्हिटी, कारण तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय मी तिथं अवकाश स्थानकावर ग्रॅव्हिटी आहे का पुरेशी, तुम्ही तरंगणार आहात. ओके. आणि हे बोलायला सोपं आहे, एकदा तरंगून बघा बरं. ओके. हवेमध्ये तुम्ही रस्त्यावर जेव्हा चालता तेव्हा तुम्ही हवेतून चालला तर काय होईल? स्वतःवर नियंत्रण ठेवू शकताय का? आपण का व्यवस्थित सरळ दिशेने चालतो? कारण गुरुत्वाकर्षण आहे. आपण पावलं एक एक पाऊल टाकत जाऊ शकतोय. इमॅजिन करा की तुम्ही उडताय. ओके. वारा इकडून आला, तुम्ही वाऱ्याबरोबर उडणार. कळतंय का हे किती प्रॉब्लेमॅटिक आहे? ठीक आहे. प्लस जर काही इमर्जन्सी सिच्युएशन आली, अपोलो 13चा व्हिडिओ बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं युट्यूबवर जाऊन अपोलो 13 किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्या शास्त्रज्ञांचा जीव वाचवला हे लक्षात घ्या. सो याचं प्रशिक्षण त्यांना देणं अपेक्षित आहे. ओके. आता इम्पॉर्टन्स काय आहे भारताच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये या गगनयान मोहीम का महत्वाची आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, ही मोहीम हे भारताच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. भारत किंवा इस्रो का एवढी मेहनत करतोय? कारण आतापर्यंत खूप कमी देशांना हे जमलंय की स्वतःहून सगळं स्वतः करता अशी मोहीम यशस्वी करणं. हे खूप कमी 2-3 देश आहेत जगातले ज्यांना हे जमलेलं आहे. सो आत्मनिर्भरता, तांत्रिक बाबतीतली आत्मनिर्भरता. त्याचप्रमाणे जर हे यशस्वी झालं मिशन तर ऑब्विसली प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. नवीन नवीन प्रकारचे स्पेस किंवा अवकाश तंत्रज्ञानाशी रिलेटेड अनेक स्टार्टअप्स निर्माण होणार आहेत. तुमच्यासारखे जे तरुण पोरं आहेत जे इंजिनिअरिंग करून किंवा स्पेस टेक्नॉलॉजीची शिक्षण घेऊन भारतामध्ये थांबतील, ते नाही जाणार अमेरिकेमध्ये. सो ब्रेन ड्रेन थांबणार आहे. आणि स्पेस टेक्नॉलॉजीचा आपल्या रोजच्या जीवनात किती वापर आहे हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप की तुम्हाला आठवत असेल. तुमच्या मोबाईलचं नेटवर्क, टीव्हीचे सिग्नल, रिमोट सेन्सिंग, तुमचं कृषी, ठीक आहे, हवामानाचा अंदाज, हे सगळं स्पेस टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे. आणि गगनयान मोहीम ही अवकाश तंत्रज्ञानातली भारतातली
आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त महत्वाकांक्षी आणि सगळ्यात मोठी झेप आहे, हे लक्षात घ्या. सो प्रायव्हेट सेक्टरचा रोल वाढणार आहे, नवीन स्टार्टअप सुद्धा येतील. ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट, ठीक आहे. काय होणार आहे गगनयानमुळे? तर मानवी संसाधनांचा विकास होतोय. एरोस्पेस इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, AI असेल, या सगळ्यांचा ह्या मोहिमेमध्ये सहभाग आहे. सो नवीन नवीन प्रकारचे शास्त्रज्ञ निर्माण होत आहेत. पुढचं आहे स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी. स्पिन ऑफ म्हणजे काय? त्याच्याशी संबंधित इतर तंत्रज्ञान. सो एक मोहीम जी असते ती फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून नसते, अनेक गोष्टी असतात, तर त्यांचा सगळ्यांमध्येच वाढ होणार आहे जर हे मिशन यशस्वी झालं तर. एक सिंपल एक्झाम्पल देतो. जर आपण अवकाशातून आपल्या शास्त्रज्ञांना रिटर्न सुखरूप माघारी आणू शकतोय, तर एखाद्या पुरामध्ये किंवा कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी याच तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात करू शकतोय. कळतंय? सो संबंधित तंत्रज्ञान, त्याला मराठीत आपण काय म्हणतो, इंग्लिशमध्ये काय म्हणतोय? स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी. ऑब्व्हियसली भारताची जागतिक प्रतिष्ठा वाढणार आहे. जे काही देश आज भारताकडे तुच्छ नजरेने बघतायत, तेच भविष्यात भारताला म्हणणार आहेत की प्लीज हमारे साथ कोलॅब कीजिए. ऑलरेडी चंद्रयानमुळे हे सुरू झालेलं आहे, लक्षात घ्या. चंद्रयान, मंगळयान, आदित्य L1 हे 3 मिशन सक्सेसफुल झाल्यामुळे भारताची मान जगामध्ये उंचावलेली आहे. आता नासा, स्पेसएक्स भारताच्या मागे लागलेत, युरोपियन स्पेस एजन्सी मागे लागली आहे की आमच्या बरोबर कोलॅबरेशन करा. आणि जर गगनयान मिशन सक्सेसफुल झालं तर हे भारताचं आणखी वाढणार आहे. स्टेम, स्टेम काय असतं कोणी सांगू शकताय? सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. एकटी कल्पना चावला, ठीक आहे, त्यांनी किती लोकांना, विशेषतः मुलींना प्रेरणा दिली की तुम्ही सुद्धा या क्षेत्रात या. आजही लक्षात घ्या की भारताच्या जेवढे सायंटिस्ट आहेत किंवा टेक्निशियन आहेत, त्याच्यामध्ये मुली या पोरांच्या खांद्याला खांदा लावून इनफॅक्ट त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. ओके. आज इस्रो मध्ये जर तुम्ही बघितलं तर जेवढे सायंटिस्ट आहेत, विशेषतः मंगळयानचं यश बघा. मंगळयान का पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालं? कारण मॅक्झिमम त्याच्यामध्ये महिला होत्या. ओके. पोरा असते तर उगाच ते चला सुट्टा मारूया, चला थोडा टाइमपास करूया, एखादी चूक झाली असती तर फेल झालं असतं. बट महिलांनी जर ठरवलं तर त्या काय करून दाखवू शकतात, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे मंगळयान मिशन. आणि गगनयान मध्ये सुद्धा लक्षात घ्या फिमेल्सचा रोल खूप जास्त महत्वाचा आहे. आता याचा परिणाम, सामाजिक आर्थिक परिणाम काय होतो? जेव्हा एखादा अशी घटना घडते तेव्हा कुठल्या तरी गावामध्ये एक मुलगी असते जी शाळेत शिकत असते, तिला एक प्रेरणा मिळते, मोटिवेशन मिळतं आणि त्यातून एक नवे नवे सायंटिस्ट घडतात. तुम्हाला माहितीये का नाही, आय एम नॉट शुअर, की नाशिकच्या झेडपीनी आता निर्णय घेतलाय, झेडपीच्या शाळेतल्या 13 मुलींना ते लोक कुठं पाठवणार आहेत? नासाला पाठवणार आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये. येस येस येस. सो हे सगळे प्रोग्राम, युविका नावाचा कार्यक्रम आलेला आहे. सो हे सगळं गगनयानमुळे आणखी वाढणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो हा सामाजिक, म्हणजे आतापर्यंत ज्या मुलींना फक्त चूल आणि मूल किंवा कमी लेखलं जायचं, की शिक्षण मुलीला शिकवणं म्हणजे चुकीचं आहे असं समजलं जायचं, त्या समाजातून ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. हे खूप जास्त महत्वाचं आहे. ओके. चलो, मल्टीप्लायर इफेक्ट. मल्टीप्लायर इफेक्ट म्हणजे काय? एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं अशी प्रगती होत जाते. ओके. सो हे सगळं तुम्ही लिहू शकताय. आता कन्क्लुजन मध्ये, निष्कर्षामध्ये काय लिहायचंय? गगनयान हे भारताच्या दृष्टीने फक्त केवळ एक स्पेस मिशन नाहीये, तर हा एक राष्ट्राला पुढे घेऊन जाणारा ही मोहीम आहे. जर हे मिशन यशस्वी झालं तर भारत हा जगातल्या काही प्रमुख तंत्रज्ञान असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होणार आहे. आणि हे मिशन, परत सांगतोय, फक्त स्पेस टेक्नॉलॉजीसाठीच महत्वाचं नाहीये. भारताच्या डिफेन्स कॅपॅबिलिटीज, AI, नॅनोटेक, बायोटेक या सगळ्यांच्या विकासाला या गगनयान मोहिमेमुळे दिशा मिळू शकते, एक प्रगतीची सुरुवात होऊ शकते. क्लिअर विथ दिस?